कलीची चाहूल. परीक्षित राजाला तलवार उपसून आपल्या मागे धावत येताना पाहून कली घाबरला व त्याने घेतलेले वेषांतर टाकून परीक्षित राजाच्या पायावर डोके ठेवले आणि दयेची भीक मागितली. परीक्षित राजा म्हणाला, मी अर्जुनाच्या वंशातला आहे आणि शरण आलेल्याला मी मारत नाही. परंतु तू अधर्माचा चांगला मित्र आहेस, म्हणून मी जेथे राज्य करीत आहे तिथे तू अजिबात राहणार नाहीस. कारण तू आलास की तुझ्याबरोबर तुझे लालचीपण, असत्य, चोरी, अप्रामाणिकपणा, ढोंगीपणा, भांडण, थोडक्यात सर्व दुर्गुण तुझ्याबरोबर येतील. मला तुम्ही कोणीच माझ्या राज्यात नको आहात. अत्यंत भयभीत अवस्थेत कली म्हणाला, सर्व पृथ्वीवर तुझेच राज्य आहे, मग मी कुठे जाऊ, कशी तुझी आज्ञा पाळू? परीक्षित राजाने त्याला सांगितलं, ज्या ठिकाणी जुगार, दारू पिणे, खून, चोऱ्या होत असतील आणि जिथे परमेश्वराला सर्व विसरून गेले असतील अशा ठिकाणी तू जा. तेव्हा कली म्हणाला, अशी एखादी जागा मला सांग की जेथे हे माझे सर्व मित्र आणि मी राहू शकेन. राजा म्हणाला, जेथे कांचन आणि कामिनी असते तिथे लालसा, असत्य, अन्याय, उद्धटपणा, तीव्र द्वेष ह्या सर्वांचा प्रसार होतो. ह्या ठिकाणी तुला राहायची परवानगी आहे. ह्या सांगितलेल्या ठिकाणी कली निघून गेला. म्हणूनच कामिनी व कांचन हे मनुष्याचे घातक शत्रू आहेत असं म्हणतात. ते मनुष्याचा नाश करायला सज्जच असतात. कलीने स्वतःच्या अस्तित्वाबद्दल फार सुरेख कल्पना मांडली आहे. तो म्हणतो, मलाही परमेश्वरानेच निर्माण केले आहे. माझ्या निर्मितीमागे परमेश्वराचा काहीतरी उद्देश नक्कीच असणार आहे. ज्या ठिकाणी परमेश्वराच्या नावाचा विसर पडला असेल अशा ठिकाणी कली राहतो. मनुष्य भौतिक सुखांमध्ये इतका दंग असतो की त्याला परमेश्वराची अजिबात आठवण येत नाही. आयुष्यात तो जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्या यशाचे सर्व श्रेय स्वतःला देतो, परमेश्वराला नाही. परंतु जेव्हा त्याच्यावर संकटे येतात तेव्हा तो शारीरिक किंवा मानसिक दुःखात असतो, तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते. संकटे त्याच्यावर कली व त्याच्या दुर्गुणी स्वभावामुळेच येतात. म्हणून कली म्हणतो, माझ्यामुळे मनुष्यांवर संकटे येतात आणि त्यामुळे तो परमेश्वराची आठवण काढतो. शृंगीचा शाप. एकदा राजा परीक्षित शिकारीला गेला असताना हरणाच्या मागे धावत होता, परंतु हरिण मिळाले नाही आणि तो वाट चुकला. तो अतिशय दमला होता आणि त्याला खूप तहान आणि भूक लागली होती. वाट शोधता शोधता त्याला अचानक एक ऋषींचा आश्रम दूरवर दिसला. तो घाईघाईने तिथे गेला, पण आश्रमात कुणीच नव्हतं. आश्रमाच्या आजूबाजूला कोणी आहे का हे बघण्यासाठी तो आश्रमाच्या मागच्या बाजूला गेला तेव्हा एक ऋषी अत्यंत गहन तपात मग्न दिसले. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या जगाची अजिबात जाणीव नव्हती. परीक्षिताने त्यांच्याकडे पाणी मागितले, परंतु त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. परत परत परीक्षित राजा त्यांच्याकडे पाण्याची याचना करत होता, परंतु ते काहीच उत्तर देत नव्हते किंवा डोळेही उघडत नव्हते. परीक्षित राजा तहानेने अत्यंत व्याकुळ झाला होता व आपण इतक्या हाका मारत असून सुद्धा ऋषी आपल्याकडे बघतही नाहीत ह्या भावनेने तो अत्यंत क्रोधित झाला. रागाच्या भरात त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा त्याला एक मेलेला साप जमिनीवर पडलेला दिसला. रागारागाने त्याने धनुष्याच्या टोकाने तो साप उचलला, ऋषींच्या गळ्यात टाकला आणि निघून गेला. शमीक ऋषी तरीही आपल्या गाढ समाधीतून बाहेर आले नाहीत. शमीक ऋषींना एक शिशुवयाचा मुलगा होता. त्याचे नाव शृंगी होते. तो बाहेर गेला होता. त्याचे काही मित्र त्याच्याकडे गेले आणि म्हणाले, तू स्वतःला फार मोठ्या ऋषींचा मुलगा समजतो, पण तुझे वडील तर मेलेला साप गळ्यात घालून तप करत आहेत. हा साप या देशाचा राजा परीक्षित याने त्यांच्या गळ्यात टाकला आहे. शृंगीला आपला क्रोध आवरता आला नाही. तो म्हणाला, ज्या उद्धट राजाने माझ्या वडिलांच्या गळ्यात मेलेला साप टाकला आहे आणि त्यांना अपमानित केले आहे त्या राजाला मी शाप देणार आहे. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा भयंकर सर्प त्याला दंश करेल आणि राजा त्या सर्पदंशाने मृत्यू पावेल. त्यानंतर मोठमोठ्याने आक्रोश करत तो आपल्या वडिलांकडे धावत सुटला. त्याच्या आक्रोशाने ऋषींची समाधी भंग पावली. त्यांनी आपले डोळे उघडले तेव्हा त्यांना त्यांच्या गळ्यात मेलेला सर्प दिसला.
त्याने तो सहजपणे उचलला आणि बाजूला फेकून दिला आणि ते शृंगीला विचारू लागले की तू का रडतोयस, तुला कोणी इजा केली आहे का? शृंगीने त्यांना काय घडले याची इत्थंभूत माहिती दिली आणि आपण राजाला कसा शाप दिला हे सुद्धा सांगितले. हे ऐकून शमीक ऋषी अत्यंत क्रोधित झाले. आपल्या मुलाच्या घाईघाईने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना अतिशय राग आला. ते म्हणाले, संतापाच्या अधीन जाऊन तू एका अत्यंत सुशील आणि सदाचरणी राजाला शाप दिला आहेस. हा पौरव राजा विष्णुरथ म्हणून ओळखला जातो, कारण आईच्या गर्भात असताना प्रत्यक्ष विष्णूने त्याचे रक्षण केले होते. ह्या परीक्षित राजामुळे कलीपासून जगाचे संरक्षण होणार होते. तुझ्या उतावळेपणाने पृथ्वी तिच्या अत्यंत बहुमोल पुत्राला गमावणार आहे. तुझ्या शापामुळे परीक्षित राजाला आता 7 दिवसात मृत्यू येणार आहे. तू आत्ताच्या आत्ता हा आश्रम सोडून निघून जा आणि स्वतःच्या रागावर नियंत्रण येईपर्यंत वनात जाऊन तप कर. त्यानंतर शमीक ऋषींनी ठरवले की परीक्षित राजाला ह्या शापाची धोक्याची सूचना द्यायची, ज्या योगे परीक्षित राजाला त्याच्या परलोक प्रवासाची तयारी करायला 7 दिवस मिळतील. राजा परीक्षित आपल्या राजधानीत परत आला. आपण केलेल्या मूर्खपणाची त्याला लाज वाटू लागली. त्याच्या लक्षात आलं की आपण अक्षम्य असा गुन्हा केलेला आहे. तो असा विचार करत असतानाच शमीक ऋषींचा गौरमुख नावाचा शिष्य त्याच्याकडे आला आणि त्याने राजाला शापाबद्दलची सूचना दिली. पवित्र गंगेच्या काठी राजा परीक्षित अत्यंत धर्मशील होता. त्याचप्रमाणे पांडवांसारख्या अतिशय सदाचरणी राजवंशातला होता. त्यामुळे एकूण ज्या घटना घडल्या त्याबद्दल तो अतिशय दुःखी होता. आपल्या हातून शमीक ऋषींच्या ठायी जो अक्षम्य अपराध घडला त्यामुळे तो मृत्यूला सामोरे जायला आनंदाने तयार झाला. आपला पुत्र जनमेजय यास त्याने राज्यावर बसवले. आपली सर्व मौल्यवान वस्त्रे आणि आभूषणे यांचा त्याग करून तो गंगा नदीच्या दिशेने प्रवासास निघाला. गंगा किनारी पोचल्यावर त्यांनी कुशगवत, ज्यामध्ये कुठचाही काटा किंवा कुस नसतं असे, तर ते कुशगवत पसरले आणि त्यावर तो विराजमान झाला. त्याने प्रायोपवेशन करण्याचे ठरविले होते, म्हणजे परमेश्वराचे चिंतन करीत अन्नत्याग करणे. तो गंगा किनारी बसला असताना अत्री, वसिष्ठ, च्यवन, भृगू, अग्निरस, पराशर, विश्वामित्र, परशुराम, व्यास, नारदमुनी अशा अनेक थोर ऋषींचे तेथे आगमन झाले. त्या सर्वांना पाहून परीक्षित राजाच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राहिले. त्या सर्वांचे त्याने अतिशय नम्रपणे स्वागत केले. तो म्हणाला, मी अतिशय भाग्यवान आहे. गेल्या जन्मी मी नक्कीच कुठले तरी पुण्यकर्म केले असणार, ज्यामुळे तुम्ही सर्व थोर ऋषींनी एकाच वेळेस मला येऊन भेटण्याचा अनुग्रह केला आहे. आता तुम्ही सर्वांनी माझ्या प्रयोपवेशनास आशीर्वाद द्यावात. ज्या ब्राह्मणपुत्राने मला शाप दिला त्याने एक प्रकारे माझ्यावर कृपाच केली आहे. मी हे जग सोडून परलोकात जाताना तुम्ही सर्व माझ्या सान्निध्यात असाल. मी या जगातील सर्वस्वाचा त्याग केला आहे व लवकरच येणाऱ्या मृत्यूची प्रतीक्षा करत आहे. माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की हे 7 दिवस, त्यातील प्रत्येक क्षण मला परमेश्वराचे नामस्मरण करावयाचे आहे. ते कसे करता येईल ते तुम्ही मला समजावून सांगा. ऋषी म्हणाले, श्रीकृष्णाने इहलोक सोडल्यानंतर सर्व पांडवांनी सर्वस्वाचा त्याग करून इहलोक सोडला. त्याच राजवंशातला तू आहेस, तेव्हा तुझे हे कृत्य अत्यंत प्रशंसनीय आहे. त्याने सर्व ऋषींना विचारणा केली, जो मृत्यूच्या अगदी समीप येऊन पोचला आहे अशा मनुष्याने काय करावे म्हणजे तो पापमुक्त होईल. ह्या सर्वांवर सर्व ऋषींनी विचार केला. कुणी यज्ञयाग, योग, तप, दान असे वेगवेगळे उपाय सुचवू लागले. ऋषींचा हा विचार विनिमय चालू असतानाच व्यास ऋषींचे पुत्र शुक तेथे अवतरले. हा अतिशय मोठा शुभशकुन होता. त्यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाने सर्व ऋषी प्रफुल्लित झाले व त्यांनी सर्वांनी उठून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले. परीक्षित राजाला अतिशय आनंद झाला. त्याने अश्रू भरल्या नयनांनी शुकांच्या पायावर डोके ठेवले आणि तो म्हणाला, ज्या नारायणांनी आईच्या गर्भात माझे रक्षण केले त्यांच्याच कृपेने तुम्ही मला माझ्या अंतिम काळात मदत करण्यासाठी अवतरला आहात.
तुमच्या आगमनाने ही भूमी पवित्र झाली आहे. मी इतका भाग्यवान आहे की माझ्या मृत्यूसमयी महान शुक ब्राह्मण माझ्या समीप असतील. मी तुम्हाला विचारणा करतो की या 7 दिवसात मी काय करू की ज्यामुळे मला नारायणांच्या पायाशी मुक्ती मिळेल. शुकांनी परीक्षित राजाला आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, तुला या 7 दिवसात नारायणाचे गुणगान ऐकवण्यासाठीच मी इथे आलो आहे. माझ्या परमपूज्य पित्याने म्हणजेच महर्षी व्यासांनी भागवत पुराण रचले. मी त्यांच्याकडून ते शिकलो. मी तुला परमेश्वराच्या कथा कथन करीन व पुढचे 7 दिवस तुझ्या आयुष्यातील सर्वात दैदिप्यमान असतील. या कथांचा तुला आणि सर्व मानव जातीला उपयोग होईल. पृथ्वीवरील सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याचा विचार कर. माणसे आपापल्या मोहजालात अडकलेली असतात. मनुष्य आपले घर, आपली बायका, आपली मुले, आपल्या वस्तू ह्यामध्ये इतका अडकलेला असतो की त्यापुढे खऱ्या सत्याची जाणीव सुद्धा त्याला होत नाही. त्याच्या आयुष्यात त्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या असतात, परंतु अर्धे आयुष्य झोपेत घालवले जाते आणि उरलेले अर्धे आयुष्य बालपणात आणि तारुण्यावस्थेतच जाते. तारुण्यावस्थेत भौतिक सुखांमध्ये तो एवढा धावत असतो की त्यातून मिळणाऱ्या सुखदुःखांमध्ये तो मग्न असतो. तो एक क्षण थांबून विचार करत नाही की मृत्यू त्याच्यासाठी थांबला आहे. प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी तो मृत्यूच्या जवळ जात आहे. ज्या मनुष्याला ह्या मोहजालातून मुक्त व्हायचे असेल त्याने आयुष्याच्या अंतिम टप्प्यात तरी परमेश्वराची मनापासून भक्ती करावी. आयुष्याची इतकी वर्षे आपण फुकट घालवली असा विचार न करता एक क्षण जरी मनापासून त्याने भक्ती केली तरी तो भवसागर तरून जाण्यास मदत करतो. शुकांनी परीक्षिताला एक कथा सांगितली. खटवंग नावाचा एक राजा होता. त्याचे फक्त एकच मुहूर्त आयुष्य म्हणजे 48 मिनिटांचे आयुष्य शिल्लक होते. तो स्वर्गात देवाबरोबर असताना त्याला हे समजले. तो लगेच स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला आणि एक मुहूर्त त्याने परमेश्वराची मनापासून प्रार्थना केली आणि त्याला परमेश्वर चरणी मुक्ती मिळाली. हे राजा, तुला तर 7 पूर्ण दिवस परमेश्वराच्या चिंतनात घालवण्यासाठी मिळाले आहेत. मी तुला परमेश्वरावर लक्ष केंद्रित करण्यास मदत करीन. आजपासून स्कंध 2 सुरू होतोय. धारणा विराट पुरुष. शुक परीक्षित राजाला म्हणाले, मृत्यू जेव्हा जवळ येऊन ठेपतो तेव्हा त्याला न घाबरता धीराने सामोरे जाणे आवश्यक असते. सर्व संग परित्याग करून पवित्र नदीच्या पाण्यात स्नान करून ध्यान करायला बसले पाहिजे. तुला मी ध्यान कसं करायचं ते शिकवेन. प्रथम प्राणायामाच्या साहाय्याने मन एकाग्र करणे आवश्यक आहे. त्यानंतर ओमचा पुनरुच्चार करीत मन खंबीर केले पाहिजे. तुमच्या बुद्धीच्या हातात तुमच्या विचारांचे लगाम पाहिजेत. ज्या योगे मन कुठेही न भरकटता अष्टांग योगाच्या द्वारे परमेश्वराच्या रूपावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. अष्टांग योग. 1. यम. अहिंसा. काया वाचा मनाने कुणाचीही हिंसा करू नये. सत्य. नेहमी खरे बोलावे, वागावे, खोटे बोलू नये व वागू नये. 3. अस्थेयम. दुसऱ्याची वस्तू चोरू नये. 4. ब्रह्मचर्य. सच्चिलता. लैंगिक वासना मनात आणू नये. 5. अपरिग्रहम. मनात लालसा धरू नये आणि संग्रह करू नये. नियम. शौच. मनाची, शरीराची आणि विचारांची स्वच्छता ठेवणे. संतोष. समाधानी असणे. घडून गेलेल्या घटनांचा स्वीकार करणे. तप. चिकाटी, अथक प्रयत्न, तपस्या, स्वतःला शिस्त लावणे. 4. धर्मग्रंथांचा अभ्यास करून त्यावर चिंतन करणे. 5. ईश्वर प्रणिधान, परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे. 3 म्हणजे आसन. शरीर चिंतामुक्त आणि सुखदायक स्थितीत ठेवणे. 4. प्राणायाम. श्वासोच्छ्वासावर नियंत्रण ठेवणे. 5. प्रत्याहार. इंद्रियावर नियंत्रण. 6. धारणा. मनाची एकाग्रता. 7. ध्यान. मनाची एकाग्रता करून परमेश्वराचे रूप समोर आणून मन केवळ त्याच्यावर केंद्रित करणे. आणि 8. समाधी म्हणजे परमेश्वराशी पूर्णपणे एकरूप होणे.
शुकदेव म्हणाले, हे परीक्षिता, ह्या अष्टांग योगाद्वारे परमेश्वराच्या विराट रूपाचा विचार करायचा. ह्या विराट पुरुषांमध्ये भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ सर्व एकवटलेले असतात. ह्या विराट पुरुषाभोवती 7 आवरणे असतात. पृथ्वी, आप, तेज, अग्नी, वायू, आकाश, अहंतत्व आणि महत्त्व. अहमतत्वाचा पंचेंद्रियावर अधिकार असतो. महत्त्वाचा सर्व शरीरावर अधिकार असतो. ह्या विराट पुरुषाच्या तळव्यांच्या जागी पाताळ असते, पावलांच्या ठिकाणी रसातळ असते, पोटऱ्यांच्या ठिकाणी महातळ असते आणि गुडघ्यांच्या जागी सुतळ असते. वितळ आणि अतळ ह्या त्याच्या मांड्या आहेत. भूतळ ही त्याची कंबर आहे. आकाश हे त्याचे पोट आहे आणि स्वर्गलोक ही त्याची छाती आहे. महरलोक त्याची मान आहे. जनलोक हा त्याचा चेहरा आहे. तपोलोक हे त्याचे कपाळ आहे. सत्यलोक हे त्याचे मस्तक आहे. दिशा म्हणजे त्याचे कान आहेत. अश्विनी कुमार म्हणजे त्याच्या नाकपुड्या आहेत. अग्नी म्हणजे त्याचे मुख आहे. सूर्य म्हणजे त्याचे डोळे आहेत. दिवस आणि रात्र त्याच्या पापण्या आहेत. त्याचा माथा म्हणजे वेद आहेत. यम म्हणजे दात आहेत. माया हे त्याचे हास्य आहे. पर्वत ह्या त्याच्या अस्थी आहेत. नद्या ह्या त्याच्या धमन्या आहेत. शरीरावरील केस ही सर्व झाडे झुडुपे आहेत. काळ ही चाल म्हणजेच चालणे आहे. हवा हा त्याचा श्वासोच्छ्वास आहे. असंख्य गोष्टी म्हणजे अनेक जीव इत्यादी इत्यादी ही त्याची खेळणी आहेत. ढग हे त्याचे भाव आहेत. संध्याकाळ हे त्याचे कपडे आहेत. अव्यक्त हे त्याचे हृदय आहे. चंद्र हे त्याचे मन आहे. रुद्र हा त्याचा अहंकार आहे. ब्रह्मदेव ही त्याची बुद्धी आहे. गंधर्व, चरण आणि अप्सरा त्याचे संगीत आहे. वेदांमध्ये विराट पुरुषाचे असे वर्णन केले आहे. परमेश्वराच्या या विराट रूपावर तू लक्ष केंद्रित कर, असे शुकांनी परीक्षिताला सांगितले. ज्या विभूतींना विराट रूप मनाची एकाग्रता करून बघता येते, त्यांनी आपले मन अतिशय शांत आणि एकाग्र केले तर त्यांना अनंत ह्या अतिप्रचंड सर्पावर पहुडलेला नारायण दिसू शकतो आणि नारायणाच्या चरणी मुक्ती मिळते. परंतु मुक्ती ही सर्वात शेवटची पायरी आहे. त्याआधी माणसाने आपला सर्व वेळ परमेश्वराच्या कथा ऐकण्यात, परमेश्वराचे गुणगान ऐकण्यात घालवला पाहिजे. ज्या कानांनी परमेश्वराचे गुणगान ऐकले नाही ते कान नसून नुसती भोके आहेत. जी जिव्हा परमेश्वराचे गुणगान गाणार नाही ती जिव्हा बेडकाच्या जिभेसारखी पावसाळ्यात नुसती डराव करणारी आहे. जे मस्तक परमेश्वरापुढे झुकणार नाही ते जणू शरीरावरील ओझे आहेत. जे हात अलंकाराने नटलेले आहेत व ज्यांनी चंदनाचा लेप लावला आहे ते परमेश्वरापुढे भक्तीने जोडले गेले नाहीत तर एखाद्या मृत मनुष्याच्या हातासारखे आहेत. जे डोळे परमेश्वराचे सुंदर रूप आपल्यामध्ये साठवून घेत नाहीत ते डोळे म्हणजे मोर पिसांवरील निर्जीव डोळ्यासारखे आहेत. जे पाय परमेश्वराच्या क्षेत्री जात नाहीत ते पाय झाडाच्या मुळांप्रमाणे आहेत. अशा प्रकारचा मनुष्य अतिशय दुर्दैवी आहे. परंतु अशा मनुष्याने देखील मृत्यूच्या क्षणी जर नारायणाचे चिंतन केले तर त्याला मोक्ष मिळू शकतो. परीक्षित, आता पुढचे 7 दिवस मी तुला भागवत पुराण ऐकवणार आहे आणि तुझ्यामुळे तमाम मनुष्य जातीला त्याचा फायदा होणार आहे. शुकांनी मनोमनी अत्यंत भक्तिभावाने नारायणाचा धावा केला. त्यानंतर ज्या महर्षी व्यासांनी भागवत पुराण रचले त्या आपल्या पित्याला मनोभावी वंदन केले आणि महान भागवत पुराण कथन करण्यास प्रारंभ केला. स्कंध 3. प्रभासातील शोकांतिका. महायुद्धाच्या आधी जेव्हा विदुराने हस्तिनापूर सोडले तेव्हा भारतवर्षातल्या सर्व पवित्र नद्यांना आणि तीर्थक्षेत्रांना भेट द्यायची असं त्याने ठरवलं होतं. ज्या ठिकाणी नारायणाचे पवित्र पदचरण लागले होते त्या सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचा त्याचा मानस होता. त्याप्रमाणे प्रथम तो वृंदावनात गेला. श्रीकृष्णाच्या लाडक्या गोवर्धन पर्वतावर त्याने वास्तव्य केले. ज्या वृंदावनात श्रीकृष्णाने आपले बालपण घालवले होते त्या वृंदावनात आल्यावर त्याचा ऊर आनंदाने भरून आला आणि त्याला एक प्रकारची मनःशांती मिळाली. श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष नारायणाचा अवतार होता. तरीही मनुष्याला भोगावी लागणारी सुखदुःखे त्याला भोगावी लागली. काही दिवस वृंदावनात राहिल्यावर
विदुर उत्तरेकडे गेला. तिथे त्याने अनेक तीर्थांना भेट दिली व शेवटी तो श्रीकृष्णाच्या लाडक्या प्रभास क्षेत्रा ठिकाणी आला. तिथे त्याला धृतराष्ट्राच्या सर्व मुलांचा सर्वनाश झाल्याचे व युधिष्ठिर सम्राट झाल्याचे वृत्त समजले. जरी तो स्वतःला सर्वांपासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करत होता, तरी सर्व कौरवपुत्रांचा नाश झाला ही वार्ता ऐकून त्याला फार वाईट वाटले. तो अनेक तीर्थांना भेट देत शेवटी यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला. तेथेच त्याला श्रीकृष्णाचा बालमित्र व चुलत भाऊ उद्धव भेटला. कितीतरी वर्षांनी त्यांची भेट झाली होती. त्यांनी अत्यानंदाने एकमेकांना आलिंगन दिले. दोघांच्याही डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. भेटीचा आनंद ओसरल्यावर विदुराने श्रीकृष्ण व बलरामांची विचारपूस केली. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांच्या समस्त परिवाराची विचारपूस केली. मला सर्व माहिती जाणून घेण्याची फार इच्छा आहे. मला माहीत आहे की युधिष्ठिर आता सम्राट झाला आहे. हस्तिनापूरला आता योग्य राजा मिळाला आहे. मला माहीत आहे की नारायणाने ह्या पृथ्वी तलावर सर्व पापी व दुष्ट राजांच्या सहाय्यासाठी श्रीकृष्ण अवतार घेतला आहे. विद्यामद, धनमद व कुलमद हे फार मोठे दुर्गुण आहेत. ह्या तिघांपैकी राजामध्ये एक दुर्गुण असला तरी ती अतिशय वाईट गोष्ट आहे. परंतु हे तीनही दुर्गुण एकवटलेले कितीतरी पापी राजे पृथ्वी तलावर होते आणि म्हणून नारायणाने त्या सर्वांचा नाश केला. ज्या कारणासाठी पृथ्वीवर अवतार घेतला होता ते कार्य पूर्ण झाल्यामुळे तो आता सुखी समाधानी असेल. हे उद्धवा, श्रीकृष्ण आपल्या रिकाम्या वेळेचा आनंद कसा घेत आहे, बाकीचे यादव कसे आहेत, हे सर्व जाणून घेण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे. हे विदुराचे सर्व प्रश्न ऐकून उद्धव एक क्षण स्तब्ध झाला. श्रीकृष्णाबरोबर घालवलेल्या लहानपणीच्या अनेक आठवणींनी त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. परंतु दुसऱ्याच क्षणी त्याला सत्य परिस्थितीची जाणीव झाली व तो भानावर आला. आपले डोळे पुसत तो विदुराला म्हणाला, तुमचे प्रश्न ऐकून मला अतिशय दुःख होते. हे खरं आहे की भगवान श्रीकृष्ण हे जग व आपल्या सर्वांना सोडून निघून गेले आहेत. उद्धवाचे हे बोल ऐकून विदुराला जबरदस्त धक्का बसला. त्याला त्याचे आकलनच झाले नाही. उद्धव अतिशय खिन्न होऊन म्हणाला, हे सत्य आहे. श्रीकृष्णाबरोबर पृथ्वीची सर्व प्रतिष्ठा वैभव नष्ट झाले. मला सर्वात वाईट वाटते की यादवांना त्यांची महती कधीच कळली नाही. तो प्रत्यक्ष परमेश्वराचा अवतार आहे हे त्यांना कधी कळलेच नाही. ज्याप्रमाणे आकाशातल्या चंद्राचे प्रतिबिंब सागरात पडते तेव्हा सागरात राहणाऱ्या माशांना तो एक मासा आहे असेच वाटते. तो चंद्र आहे हे त्यांना कळतच नाही. त्याप्रमाणे श्रीकृष्ण हा नारायणाचा अवतार आहे हे त्यांना कधी कळलेच नाही. सर्व यादवांमध्ये तो श्रेष्ठ आहे इतकीच त्यांची भावना होती. आता त्यांचाही सर्वांचा मृत्यू झाला आहे. विदुराने उद्धवाला म्हटले, नक्की काय घडले त्याची माहिती मला दे. ती ऐकण्याची माझी तयारी आहे. उद्धवाने सांगण्यास सुरुवात केली. पूर्वी एकदा काही ऋषी द्वारकेमध्ये आले होते. त्या ऋषींची परीक्षा घेण्याचे यादव कुळातील मुलांनी ठरवले. त्यांनी जांबवतीचा पुत्र सांब ह्यास गर्भवती स्त्रीचे रूप दिले व हिला पुत्र होईल की कन्या होईल ह्याबद्दल विचारणा केली. ऋषींच्या हे लगेच लक्षात आले आणि त्यांना अतिशय राग आला. त्यांनी रागारागाने शाप दिला की ही लोखंडाच्या मुसळाला जन्म देईल आणि ते मुसळ सर्व यादव कुळाचा नाश करेल. जेव्हा सांबाने वेश बदलला तेव्हा यादवांना त्यामध्ये लोखंडाचे मुसळ मिळाले. ते बघून मुले खूप घाबरली व जे घडले ते सांगायला ती बलराम आणि श्रीकृष्णाकडे गेली. बलरामांना हे ऐकून खूप राग आला. त्याने मुलांना त्या मुसळाचा चुरा करून समुद्रात फेकण्यास सांगितले व बलराम हे सर्व विसरून गेले. श्रीकृष्णाच्या मात्र ही गोष्ट पक्की लक्षात होती. ज्या वेळेस कुरुक्षेत्रावरील महायुद्ध संपले तेव्हा साध्वी गांधारी श्रीकृष्णावर अतिशय रागावली होती. ह्या युद्धाला श्रीकृष्ण हा एकमेव जबाबदार होता असा तिचा समज होता. ज्याप्रमाणे आग लागल्यावर बांबूचे वन नष्ट होते त्याप्रमाणे समस्त कौरवांचा संहार झाला होता आणि तो अग्नी म्हणजे पांडवांबद्दल असलेला द्वेष होता असे कृष्णाने तिला समजावले. परंतु गांधारीला ही गोष्ट पटली नव्हती. तिने श्रीकृष्णाला शाप दिला की तुझा वंशही असाच नष्ट होईल. हे ऐकून श्रीकृष्णाने तिला वंदन केले आणि म्हणाला,
माते, हा शाप नसून हे वरदान आहे. अशी अनेक वर्षे गेली. श्रीकृष्णाच्या लक्षात आले, युधिष्ठिराने राज्याची घडी उत्तम रीतीने बसवली आहे आणि तो अत्यंत सचोटीने आणि प्रामाणिकपणे राज्याची काळजी घेत आहे. तेव्हा आता अवतार समाप्तीची वेळ आलेली आहे. श्रीकृष्णाने सर्व यादवांना सुचवले, आपण सर्वजण आता प्रभासला जाऊया, तेथे काही काळ आनंदात घालूया. त्या सर्वांना खूप आनंद झाला आणि सगळे प्रभासला गेले. काही दिवसांनी एकदा सर्व यादवांनी खूप मद्यप्राशन केले आणि त्याच्या अंमलाखाली एकमेकांशी भांडू लागले. एकमेकांचा अपमान करू लागले. भांडणे इतकी थराला गेली की ते आपल्या जवळील शस्त्रांनी एकमेकांना ठार मारू लागले. त्यांची शस्त्रेही संपली तेव्हा ते समुद्रकिनारी गेले व तेथे उगवलेले लव्हाळे उपटून एकमेकांना मारू लागले. ती लव्हाळी नसून चुराडा झालेल्या मुसळापासून तयार झालेली लोखंडी शस्त्रे होती. त्यामुळे सर्व यादव कुळाचा, भोज, अंधक इत्यादी घराण्यांचा संपूर्ण विध्वंस झाला. हे पाहून श्रीकृष्ण तिथून निघून गेला. मी त्याला शोधायचा प्रयत्न केला तेव्हा तो मला अश्वत्थ वृक्षाच्या खाली बसलेला दिसला. मी त्याला सांगितले, मलाही तुझ्याबरोबर यायचे आहे, परंतु त्याने पूर्णपणे नकार दिला. त्यावेळेस तेथे मैत्रेय ऋषीसुद्धा आले होते. त्यांनी मला मैत्रेय ऋषींबरोबर बद्रिकाश्रमात जाण्यास सांगितले. श्रीकृष्ण म्हणाला, उद्धवा, तू माझ्याबरोबर येऊ शकणार नाहीस. तुला फार मोठे कार्य करावयाचे आहे. मी तुला ब्रह्मविद्या शिकवणार आहे. तू सर्व जगामध्ये प्रवास करत ती लोकांना शिकव, जेणेकरून माझ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग त्यांना उपलब्ध होईल. त्याने मला फार मोठी शिकवण दिली व मला जाण्याची आज्ञा केली. श्रीकृष्णाने योग समाधी घेतली. त्याने पद्मासन घातले. आपला डावा पाय उजव्या मांडीवर ठेवला. त्याचा गुलाबीसर रंगाचा तळवा व पितांबर लांबून एखाद्या हरिणासारखे दिसत होते. एका पारध्याला ते हरिण वाटले. त्याने आपला बाण हरिणाच्या दिशेने सोडला. तो श्रीकृष्णाच्या पायाला लागला व त्याचा मृत्यू झाला. मी आता बद्रिकाश्रमाकडे निघालो आहे. ही सर्व कथा ऐकून विदुराला त्याचे अश्रू आवरेनात. तो उद्धवाची विनवणी करू लागला. जी शिकवण तुला श्रीकृष्णाने दिली ती मला पण शिकव. मला त्याची अत्यंत गरज आहे. तेव्हा उद्धव म्हणाला, त्यासाठी तुम्हाला मैत्रेय ऋषींच्या आश्रमात जायला लागेल. श्रीकृष्णानेच मला सांगितलेले आहे की ब्रह्मविद्या तुम्ही मैत्रेय ऋषींकडून शिकली पाहिजे. असं म्हणून जड अंतकरणाने त्याने विदुराचा निरोप घेतला व तो उत्तरेकडे बद्रिकाश्रमाच्या दिशेने वाटचाल करू लागला. बद्रिकाश्रम हा उत्तरेकडे आहे. येथे नर आणि नारायणाने फार पूर्वी तप केले होते. विदुराने गंगा नदीच्या किनाऱ्यावर पोचण्यासाठी आपला प्रवास सुरू केला. गंगा नदीच्या किनाऱ्यावर मैत्रेय ऋषींचा आश्रम होता. तो तेथे पोचल्यावर मैत्रेय ऋषींनी त्याचे स्वागत केले. विदुराने उद्धव भेटीबद्दल त्यांना माहिती दिली. त्याने सांगितले, श्रीकृष्णाने उद्धवाला जी शिकवण दिली ती तुम्ही मला द्यावी अशी श्रीकृष्णाची इच्छा होती. तेव्हा तुम्ही मला ती शिकवण द्याल का? विदुराचे हे बोलणे ऐकून मैत्रेय ऋषींना आनंद झाला. ते म्हणाले, हे विदुरा, तुला ज्या काही शंका असतील त्याचे मी आनंदाने निरसन करीन. विदुर म्हणाला, माझ्या आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक लोकांशी माझा संबंध आला. काही सज्जन होते, काही दुष्ट होते, काही लोभी होते, काही मत्सरी होते, काही भोळे होते. अनेक प्रकारची माणसे माझ्या अवतीभोवती होती. माझ्या निरीक्षणात एक गोष्ट आली की या सर्व माणसांच्या कृतीचा हेतू एकच होता. कृतीमागची इच्छा एकच होती की आपल्याला आनंद, संतोष मिळावा. परंतु दुर्दैवाने ह्यातील बऱ्याच माणसांना सुख मिळण्याऐवजी दुःख, वेदनाच जास्त मिळाली. असं का? ह्याचा मी बराच विचार केला, परंतु मला ह्या कोड्याचे उत्तर सापडत नव्हते. माणसाने काय करावे म्हणजे त्याला कृतींमधून त्याला वेदना आणि दुःख मिळणार नाही. बराच गहन विचार केल्यानंतर मलाच माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. परमेश्वराची असीम भक्ती करून मनुष्याला आपल्या दुःखावर आणि वेदनांवर मात करता येऊ शकेल. तुमच्यासारखे साधू संत ह्या एकाच उद्देशाने पृथ्वीवर आहेत. ते चुकलेल्या, भरकटलेल्या मनुष्याला परमेश्वराच्या कथा ऐकून, परमेश्वराची स्तुती ऐकून भक्तिरूपाने परमेश्वराकडे पोचण्याचा मार्ग दाखवतील. तुम्ही मला आणि माझ्याबरोबर सर्व मानव जातीला
नारायणांच्या कथा ऐकून भक्तीचा मार्ग शिकवा. महर्षी व्यासांनी महाभारतात कर्मयोग शिकवला. माया, मोह ह्यामुळे मनुष्याला दुःख आणि वेदना मिळत असतात ह्याचेही ज्ञान दिले. धर्म म्हणजे काय? धर्माच्या अनेक सूक्ष्म छटा त्यांनी सांगितल्या. परंतु आमचे एवढ्यावर समाधान होत नाही. आम्हाला आत्मिक आनंद हवा आहे. तेव्हा तुम्ही मला नारायणांच्या वेगवेगळ्या अवतारांच्या कथा सांगा. प्रत्येक अवतारात त्यांनी जगाचे दुष्टांपासून संरक्षण कसे केले त्या कथा ऐकवा. नारायणांच्या प्रत्येक अवतारात त्यांनी पृथ्वीला कसे पावित्र्य आणि प्रतिष्ठा दिली त्याच्या कथा ऐकवा. मैत्रेय ऋषी अत्यंत समाधानाने हसले आणि म्हणाले, विदुरा, तू स्वतःच धर्माचा अवतार आहे, तेव्हा तुला नारायणांची संपूर्ण कथा ऐकवण्यात मला अतिशय आनंद होईल. असे म्हणून मैत्रेय ऋषींनी नारायणांची कथा सांगण्यास सुरुवात केली. महाप्रलय झाल्यानंतर सर्व विश्व पाण्याखाली बुडून गेले. नारायण महासर्प आदी शेषावर पहुडले होते. ते योगनिद्रा घेत होते. सर्व विश्व बीज रूपाने त्यांच्यामध्ये निद्रिस्त अवस्थेत होते. तीनही गुण, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण ह्यांचे संतुलन होते. त्यामुळे कोणतीही क्रिया होत नव्हती. अशी अनेक वर्षे गेली. त्यानंतर काळाने शांतता भंग केला व त्यामुळे त्रिगुणांचे संतुलन बिघडले. हा तोल गेल्यामुळे नारायणांच्या बिंबीतून एक पातळ देठ बाहेर पडला. तो म्हणजे रजोगुणाचे प्रकटीकरण होते. त्या देठाच्या टोकाशी अतिशय मोठे कमळ तयार झाले. त्याच्या प्रकटीकरणाने आजूबाजूचा सर्व परिसर चमकू लागला. त्या कमळामध्ये स्वतः नारायण ब्रह्मदेवांच्या रूपात प्रकट झाले. ब्रह्मदेवांना आपणच स्वतःची निर्मिती केली असे वाटले. त्यांच्या लक्षात आले की ते वेदांमध्ये पारंगत आहेत आणि एकटेच आहेत. त्यांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की त्यांना 4 मुखे आहेत आणि ती 4 दिशांना आहेत. त्यांच्या अवतीभोवती त्यांना फक्त अथांग समुद्र दिसत होता आणि समुद्राच्या लाटांचा खूप मोठा आवाज येत होता. त्यांनी खाली पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की ते एका कमळावर बसले आहेत. परंतु कमळाच्या देठाचे उत्पत्ती स्थान त्यांना कळले नाही. त्यांनी कमळाच्या देठात प्रवेश केला, परंतु देठाच्या टोकाशी त्यांना काहीच दिसले नाही, म्हणून ते कमळात परत आले. त्यानंतर समुद्राच्या लाटांचा आवाज खूपच जोरात येऊ लागला. त्या आवाजाच्या द्वारे जणू काही तप कर, तप कर, तुला हवे ते मिळेल असा संदेश ध्वनित होत होता. ब्रह्मदेवांनी त्या कमळामध्ये ध्यानस्थ बसून 100 वर्षे तप केले. ज्या क्षणी त्यांना नारायणाचे दर्शन झाले त्या क्षणी विश्वनिर्मितीसाठी आपण प्रकट झालो आहोत हा बोध त्यांना झाला. ते कमळामधून बाहेर आले आणि नारायणांची आळवणी करू लागले. नारायणांनी त्यांना सांगितले, मी तुझ्यावर सृष्टी निर्मितीची जबाबदारी टाकली आहे, ती तू पूर्ण कर. ब्रह्मदेव आपल्या टाकलेल्या कार्यपूर्तीला लागले. ब्रह्मदेवांच्या अंतःकरणातून म्हणजे मनातून सनक, सनंद, सनातन, सनतकुमार अशा 4 ऋषींचा जन्म झाला. ब्रह्मदेवांनी त्यांना सांगितले, तुम्ही निर्मितीचे कार्य करा, तुमची प्रजा वाढवा. परंतु त्या चौघांनाही नारायणांच्या चरणाशी मुक्ती हवी होती, म्हणून त्यांनी प्रजा निर्मितीस नकार दिला. ब्रह्मदेवांना त्यांनी आपली आज्ञा टाळल्यामुळे अतिशय राग आला. परंतु तो राग त्यांनी ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो राग त्यांच्या कपाळामधून बालकाच्या रूपात बाहेर पडला. ते बालक लाल निळसर रंगाचे होते आणि रडत रडतच होते. त्याने रडत रडतच सांगितले की मला नाव द्या, मी कुठे राहू ती जागा सांगा. ब्रह्मदेवांनी तो जन्मल्याबरोबर रडला म्हणून त्याचे नाव रुद्र ठेवले. हृदय, भावना, जीवन, आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी व तप ह्या सर्व ठिकाणी तुझा वास असेल असे सांगितले. तू आता इथून जा आणि तुझ्यासारखेच अनेक रुद्र निर्माण कर अशी त्यांनी आज्ञा केली. त्यानंतर ब्रह्मदेवांनी स्वतःच्या शरीरापासून 10 पुत्रांना जन्म दिला. त्यांची नावे अशी: अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतु, भृगु, दक्ष, मारीची, वसिष्ठ आणि नारद अशी होती. धर्म अधर्माचा जन्मही ब्रह्मदेवांपासून झाला. ब्रह्मदेवांच्या हृदयातून इच्छा निर्माण झाली. त्यांच्या भुयांमधून रागाचा जन्म झाला. त्यांच्या सावलीने
त्यांच्या मुलाचे रूप घेतले. ह्या मुलाचे नाव कर्दम असे ठेवले. अशा प्रकारे त्यांच्या शरीरातून आणि मनातून अनेक पुत्रांनी जन्म घेतला आणि त्यांनी सृष्टीची निर्मिती केली. त्यांच्या 4 मुखातून ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद व अथर्ववेद असे 4 वेद निर्माण झाले. त्यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या शरीराचे 2 भाग केले, एक पुरुष आणि एक स्त्री. पुरुषाचे नाव होते स्वयंभू मनु व स्त्रीचे नाव होते शतरूपा. त्या दोघांना 5 मुले झाली, 3 कन्या आणि 2 पुत्र. कन्या आकृती, प्रसूती आणि देवाहुती. पुत्र प्रियव्रत आणि उत्तानपाद. आकृतीचा विवाह रुची ऋषींशी झाला. प्रकृतीचा विवाह दक्षाशी झाला. देवाहुतीचा विवाह कर्दम ऋषींशी झाला. प्रियव्रताची पत्नी काम्या. उत्तानपादाच्या भार्या सुनीती आणि सुरुची. ह्या सर्वांपासून अनेक वंशावळी निर्माण झाल्या व त्या सर्वांमुळे सर्व सृष्टी गजबजून गेली. अर्थातच मनुष्य उत्पत्तीप्रमाणेच अनेक प्राणी मात्र, वृक्ष, बेली ह्या सर्वांची सृष्टीमध्ये उत्पत्ती झाली. वराह अवतार. ब्रह्मदेवांनी स्वयंभुव मनूची निर्मिती केली. स्वयंभुव मनू ब्रह्मदेवांकडे आला आणि म्हणाला, मी काय करावे हे तुम्ही मला सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे वागेन. मनूचे बोलणे ऐकून ब्रह्मदेवांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, तू निर्मिती करण्याच्या कार्याला लाग. मनू म्हणाला, मी निर्मिती करीन, पण ती प्रजा कुठे राहील ते मला सांगा, कारण महाप्रलयानंतर पृथ्वी बुडून समुद्राच्या तळाशी आहे. तुम्ही जर तिला वरती घेऊन आलात तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे मनुष्य जातीच्या निर्मितीच्या कार्यास सुरुवात करीन. मनूची ही शंका ऐकून ब्रह्मदेव सुद्धा गोंधळले. त्यांच्या मनात विचार आला, पाताळातून पृथ्वीला वर कोण आणणार? सृष्टी निर्मिती झाल्यावर होणारी प्रजा कुठे राहणार? तुम्हीच मला सृष्टी निर्मितीचा आदेश दिलात, आता पुढे काय करावे ह्यासाठी ते नारायणांचे ध्यान करू लागले. ते नारायणाच्या चिंतनात पूर्णपणे मग्न झालेले असताना त्यांच्या नाकपुडीतून बोटाच्या नखाच्या आकाराचा वराह बाहेर पडला. बघता बघता तो प्रचंड मोठा होत गेला. जे सर्व हे दृश्य बघत होते त्यांच्या लक्षात आले की पृथ्वीला पाताळातून वरती आणण्यासाठी प्रत्यक्ष नारायणांनीच वराह अवतार धारण केला आहे. वराहाने एक प्रचंड मोठी आरोळी ठोकली आणि ती 10 दिशांमध्ये घुमली. बघणाऱ्या सर्व लोकांनी अतिशय आनंदाने वराह अवतारातील नारायणाचे स्वागत केले व ते त्याचे गुणगान गाऊ लागले. त्या अत्युत्तम वराहाने आजूबाजूच्या हवेचा गंध घेतला, समुद्राच्या पाण्याला स्पर्श केला आणि अचानक समुद्राच्या पाण्यात उडी घेतली. ती उडी एवढी मोठी होती की समुद्राच्या पाण्यात मोठी खळबळ माजली. जोर जोरात पोहत तो वराह समुद्राच्या तळाशी पोचला. तिथे तळाशी त्याला पृथ्वी सापडली. आपल्या दोन्ही सुळ्यांवर पृथ्वीला उचलून वराह हळूहळू समुद्राच्या पृष्ठभागावर येऊ लागला. वाटेत एका असुराने म्हणजेच हिरण्याक्ष नावाच्या असुराने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु वराहाने त्याला मारून टाकले व तो पृथ्वीला घेऊन समुद्राच्या पृष्ठभागावर पोचला. सनक आणि त्याचे भाऊ ब्रह्मदेव, मारीची ऋषी, त्यांचे इतर भाऊ म्हणजेच ब्रह्मदेवांचे पुत्र श्वास रोखून हा प्रवास बघत होते. वराहाने समुद्राच्या पृष्ठभागावर आल्यावर जिथे त्याच्या खुरांनी, खूर म्हणजे पायाखालचा टणक भाग, जिथे त्याच्या खुरांनी खळगे पडले होते तिथे पृथ्वीला स्थानापन्न केले. पृथ्वीला वर आणण्यासाठी ज्या नारायणांनी वराह अवतार धारण केला त्या नारायणांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. ते म्हणाले, तुम्ही पृथ्वी आम्हाला आणून दिलीत त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत, कारण ह्याच पृथ्वीवर आता सर्व सृष्टी आणि तिच्यावरील प्राणी, वृक्ष, वेली निवास करू शकतील. तुम्ही समुद्रातून बाहेर आल्यावर पृथ्वीवर जेथे जेथे तुमच्या शरीरावरच्या पाण्याचे शिंतोडे उडाले, जेथे तुमचे केस पडले त्या जागा यज्ञ करण्यासाठी पवित्र झाल्या आहेत. हे नारायणा, तुम्ही अत्यंत दयाळू आहात.
आणि तुमची कृपा सतत आमच्यावर राहो अशी आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो. नारायणांनी एक क्षण थांबून त्यांच्यावर दृष्टी टाकली आणि दुसऱ्या क्षणी ते अदृश्य झाले. नारायणांचा हा अवतार अतिशय पवित्र होता, कारण ह्यामध्ये त्यांच्या शरीराच्या प्रत्येक भागाची यज्ञातील महत्त्वाच्या क्रियांशी तुलना केली आहे. म्हणून ह्या अवताराला यज्ञ स्वरूप म्हणतात. इतकी कथा झाल्यावर विदुराने मैत्रेय ऋषींना प्रश्न विचारला. माझ्या माहितीप्रमाणे वराह अवतारात नारायणांनी हिरण्याक्ष नावाच्या असुराचा वध केला होता. ह्या हिरण्याक्ष असुराला मारण्यासाठी नारायणांनी वराह अवतार का धारण केला? मैत्रेय ऋषी म्हणाले, हिरण्याक्षाची कथा ऐकण्यासाठी आपल्याला फार प्राचीन काळात जावे लागेल. असे म्हणून त्यांनी हिरण्याक्ष राक्षसाची कथा सांगण्यास सुरुवात केली. दक्षाची कन्या दिती. स्वयंभुव मनूला 5 मुले झाली, 3 कन्या आणि 2 पुत्र. त्यापैकी प्रकृतीचा विवाह दक्षाशी झाला. त्या दोघांना अनेक कन्या झाल्या. त्यातील 13 जणींचा विवाह मारीची ऋषींचे पुत्र कश्यप ऋषी यांच्याशी करण्यात आला. दिती ही त्या 13 कन्यांपैकी एक होती. एक दिवस संध्याकाळी कश्यप ऋषी त्यांची सांज पूजा करत होते. पूजा झाल्यावर त्यांनी अग्नीला दूध अर्पण केले आणि पूजेची समाप्ती केली. त्यावेळेस तेथे त्यांची पत्नी दिती आली. तिच्या चेहऱ्यावरून प्रेम ओसंडून वाहत होते. तिने आपल्या पतीकडे समागमाची मागणी केली. कश्यप ऋषींनी तिच्याकडे पाहिले आणि म्हणाले, पत्नीला सुख देणे हे प्रत्येक पतीचे कर्तव्य असते. तू माझी लाडकी पत्नी आहेस. तू माझी सहचारिणी आहेस. तुझ्यामुळे आयुष्याचा प्रवास करणे मला सुकर होते आहे. माझ्या सुखदुःखात मला सर्व परीने साथ देणारी तू माझी सहधर्मचारिणी आहेस. तुला मी नक्की सुखी करीन, परंतु ही वेळ समागम करण्याची नाही. आत्ताच सूर्य मावळला आहे. अजूनही सूर्याची किरणे पृथ्वीवर रेंगाळत आहे. ही वेळ तुझ्या सती ह्या भगिनीचे पती महादेव यांची पवित्र वेळ आहे. ह्यावेळेस महादेव आपल्या आवडत्या नंदीवर बसून सर्व गणांना घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडतात. ते आपल्या 3ही नेत्रांनी म्हणजेच सूर्य, चंद्र व अग्नी विश्वाकडे बघत असतात. त्यांनी सर्व अंगाला भस्म लावलेले असते. त्यांच्या जटा वाऱ्यामुळे उडत असतात. ही वेळ समागम करण्याची नाही, त्यामुळे महादेवांचा अनादर होईल. जरा धीर धर, मी काही काळानंतर तुला सुख देईन. परंतु दिती काहीच ऐकायला तयार नव्हती. शेवटी कश्यपांनी तिच्याशी समागम केला. दिती जेव्हा भानावर आली तेव्हा आपल्या वर्तनाचा तिला पश्चाताप झाला. तिला कश्यप ऋषींचे बोल आठवले. त्यांनी दिलेली चेतावणी आठवली. ती कश्यपांना म्हणाली, मी तुमच्या शब्दांची अवज्ञा केली. मी महादेवांचा अपमान केला. मला तुम्ही खात्री द्या की ह्या समागमामुळे होणाऱ्या संततीस महादेव शाप देणार नाहीत. महादेव माझ्या बहिणीचे पती आहेत. तेव्हा मी त्यांची क्षमा मागितल्यावर ते माझा सहानुभूतीने विचार करतील. मला खूप भीती वाटते. कृपया काय घडणार आहे याची मला कल्पना द्या. कश्यप ऋषी बराच वेळ शांत होते. त्यानंतर आपल्यासमोर खाली मान घालून उभ्या असलेल्या पत्नीला ते म्हणाले, तुझ्याकडून पाप झालेले आहे. तू माझ्याकडे अभिलाषेने आलीस, माझ्या शब्दांची अवज्ञा केलीस आणि महादेवांचा अपमान केलास. या 3ही पापांची शिक्षा तुला मिळणार. तुला 2 पुत्र होतील व ते अत्यंत नीच आणि पापी असतील. ते 3ही लोकांना प्रचंड त्रास देतील. देवही त्यांच्यापुढे दुःख भोगतील. तुझे हे पुत्र 3ही लोकात दहशत निर्माण करतील आणि शेवटी नारायणांनाच तुझा छळवादी पुत्रांपासून त्रिलोकाची सुटका करावी लागेल. दितीच्या लक्षात आले ते आता सगळे घडणारच आहे. तेव्हा तिने आपल्या पतीचे पाय धरले. म्हणाली, निदान मला एक वर द्या. माझ्या पुत्रांना नारायणांकडून मृत्यू येऊन दे, ब्राह्मणाच्या शापामुळे नको. नारायणांकडून मृत्यू आला तर त्यांना मुक्ती मिळेल, नाहीतर त्यांना पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागेल. कश्यप म्हणाले, तू तुझ्या या पापामुळे पश्चाताप दग्ध झाली आहेस. तू माझी व महादेवांची क्षमा मागितली आहेस आणि तुझ्या पुत्रांसाठी नारायणांकडून मृत्यूची याचना केली आहेस. तेव्हा मी तुला वचन देतो की तुझ्या पुत्रांना नारायणांकडूनच मृत्यू येईल. दुसरा कुणीही त्यांना मारू शकणार नाही.
दुसरा दिलासा मी तुला असा देतो की तुझा नातू नारायणांचा अतिशय महान भक्त असेल. विश्वातील सर्वजण त्याच्या भक्तीची गाणी गातील. नारायणांबरोबर त्याचेही नाव अजरामर होईल. तो दिवस रात्र फक्त नारायणांची भक्ती करेल, नारायणांचे गुणगान गाईल. सर्व विरोधांना झुगारून तो फक्त नारायणांच्या भक्तीत मग्न राहील. तो कुणाचाही द्वेष वा राग करणार नाही. त्याला कुणीही शत्रू असणार नाही. चंद्राचा शीतल प्रकाश जसा सर्वांना आनंद देतो, तसा आपल्या वर्तनाने तो सर्वांना आनंदी करेल. त्याच्यासाठी नारायण स्वतः प्रकट होतील. तुझा नातू इतका नशिबान असेल की नारायणांचे अतिशय दुर्मिळ असे दर्शन त्याला लाभेल. दितीच्या लक्षात आले की आपल्या मूर्खपणामुळे आपल्या मुलांच्या वाट्याला येणारे कम नशिबीपण आपण काही बदलू शकत नाही. त्याबद्दल पश्चाताप करून आता काहीही उपयोग नाही. तिने आपल्या मनाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला की तिच्या पुत्रांना नारायणांकडून मृत्यू येईल आणि तिचा नातू नारायणांचा फार मोठा भक्त असेल. असा विचार करत ती मान खाली घालून आपल्या पतीच्या नजरेसमोरून साश्रू नयनांनी निघून गेली. उद्धट द्वारपाल. दितीच्या गर्भाशयात तिच्या 2 पुत्रांची झपाट्याने वाढ होऊ लागली. दितीला सतत भीती वाटत होती. त्यामुळे तिने 100 वर्ष त्या पुत्रांना जन्म घेऊ दिला नाही. त्या गर्भातील मुलांचे तेज इतके दिव्य होते की बाहेरच्या जगाची चमक नाहीशी होऊ लागली. स्वर्गाची रया बदलू लागली आणि देवसुद्धा निस्तेज दिसू लागले. सर्व देव ब्रह्मदेवांकडे गेले आणि ह्या घटनेबद्दलचे रहस्य विचारू लागले. ब्रह्मदेव म्हणाले, तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला त्यामागचे कारण सांगतो. एकदा ब्रह्मदेवांचे 4 पुत्र सनक, सनंद, सनातन आणि सनत कुमार नारायणांना वैकुंठात भेटण्यासाठी गेले. तिथे जाऊन त्यांना नारायणांची भक्ती करायची होती. त्यांनी वैकुंठाची 6 दालने ओलांडली. 7व्या दालनापाशी ते आले आणि आता 7व्या दालनात प्रवेश करणार तेवढ्यात त्यांना जय आणि विजय अशा 2 द्वारपालांनी आत जाण्यापासून अडविले. हे 2 द्वारपाल अतिशय देखणे आणि तेजस्वी होते. त्यांचा पोशाखही अत्यंत दिमागदार होता. परंतु ते उद्धटपणे ऋषींना म्हणाले, हे 7वे द्वार अत्यंत पवित्र आहे. इथे कुणीही प्रवेश करू शकत नाही. ऋषींना ह्या वागण्याचा राग आला. हा राग त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागला. ते म्हणाले, तुम्ही गेली कित्येक वर्ष नारायणांच्या सहवासात आहात, तरी तुमच्यामध्ये उद्धटपणा हा दुर्गुण आहे. नारायणांच्या सतत जवळ राहूनही तुम्ही अतिशय गर्विष्ठ झाला आहात. आम्ही तुम्हाला शाप देतो की तुम्हाला नारायणांना सोडून पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल. तुम्ही एवढे उन्मत्त झाला आहात की नारायणांची भक्ती करण्यासाठी आलेल्या आमच्यासारख्या सज्जन ऋषींचा तुम्ही अपमान करत आहात. तेव्हा काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असलेल्या पृथ्वी लोकात तुमचा जन्म होईल. त्या भयंकर शापाची जाणीव झाल्यावर जय व विजय दोघांनीही ऋषिकुमारांचे पाय धरले आणि त्यांच्याकडे क्षमेची याचना केली. ऋषींना त्यांची दया आली. ते म्हणाले, आम्ही तुम्हाला उशाप देतो. जरी तुम्ही पृथ्वीवर जन्म घेतलात तरी तुमच्या मनात द्वेष रूपाने सतत नारायण असतील. तुम्ही नारायणांचा अतिशय राग कराल. 2ही द्वारपालांना अतिशय दुःख झाले. त्यांच्या नेत्रातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. नारायणांचा द्वेष ही कल्पनाही आम्ही सहन करू शकत नाही असे म्हणून ते परत परत ऋषिकुमारांची क्षमा मागू लागले. त्या क्षणी तिथे नारायण प्रकट झाले. ऋषींनी त्यांना भक्तिभावाने वंदन केले. जय विजय दोघांनीही नारायणांचे पाय धरले व ते त्यांचे पाय सोडेनात. नारायणांचे चरण त्यांच्या अश्रूंनी धुवून निघाले. शेवटी नारायणांनी त्यांना उठवले आणि ऋषींना सांगितले, माझ्या या द्वारपालांनी तुमची महानता जाणून न घेता न कळत तुमचा अपमान केला आहे. माझी तुम्ही दिलेल्या शापाला मान्यता आहे. ह्या दोघांच्याही वतीने मी तुमची क्षमा मागतो. माझे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. माझे हे भक्त आणि तुमचा त्या दोघांनी अपमान केला आहे.
तुमच्या शापाप्रमाणे पृथ्वीलोकावर जन्म घेतील, परंतु शेवटी ते माझ्याकडेच परत येतील. ऋषिकुमारांना आपल्या शीघ्रकोपाची थोडीशी लाज वाटली. आपले कृत्य नारायणांना आवडले नाही अशी शंका त्यांच्या मनामध्ये आली. नारायणांना ऋषिकुमारांच्या मनातली खळबळ समजली आणि ते म्हणाले, ह्या सर्व घटनेला माझी संमती आहे. नारायणांच्या ह्या शब्दांमुळे ऋषिकुमारांना हायसे वाटले व ते नारायणांना भक्तिभावे वंदन करून निघून गेले. त्यानंतर नारायण जय विजयकडे वळले आणि म्हणाले, मी ऋषींचा शाप मागे घेऊ शकलो असतो, पण मी तसे करणार नाही, कारण ऋषींनी दिलेल्या शापाची उपेक्षा करणे योग्य नाही. तुम्हाला दोघांनाही पृथ्वीवर 3 जन्म घ्यावे लागतील. पहिल्या जन्मात तुम्ही अतिशय क्रोधी असाल, दुसऱ्या जन्मात तुम्हाला अत्यंत आसक्ती असेल आणि तिसऱ्या जन्मात तुम्ही अतिशय उन्मत्त असाल. परंतु मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या प्रत्येक जन्मात मीच तुम्हाला मृत्यू देईन आणि तुम्ही माझ्यापाशीच याल. प्रत्येक जन्मात तुम्ही माझा अत्यंत द्वेष व तिरस्कार कराल, त्यामुळे मी सतत तुमच्या मनात असेल. हा एक योगाचा प्रकार आहे. ह्याला संभ्रम योग असे म्हणतात आणि मी तो तुम्हाला खास प्रदान करत आहे. हे युग, त्रेतायुग आणि द्वापार युग, ह्या 3 युगात तुमचे 3 जन्म होतील, असे म्हणून नारायण तिथून लुप्त झाले. ब्रह्मदेव म्हणाले, हे नारायणाचे दास पृथ्वी लोकावर दितीच्या गर्भात अवतीर्ण झाले. 100 वर्षांनी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पित्याने त्यांची नावे हिरण्याक्ष व हिरण्यकश्यपू अशी ठेवली. जगावर येणाऱ्या संकटाची चाहूल त्यांच्या जन्माने झाली. हिरण्याक्षाचा वध. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू दोघेही असुर खूप बलवान होते. ते ब्रह्मदेवांचे भक्त होते. त्यांनी ब्रह्मदेवांची खडतर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्यांच्यावर प्रसन्न झाले. हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेवांकडून अमर होण्याचा वर हवा होता, परंतु ब्रह्मदेवांना स्वतःला मृत्यूपासून सुटका नव्हती. तेव्हा असा वर ते कसा देऊ शकणार? ते हिरण्यकश्यपूला म्हणाले, अमर होण्याचा वर मी तुला देऊ शकत नाही, तू दुसरा कुठचाही वर माग. तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला, कोणतीही देवता किंवा मानव माझा वध करू शकणार नाही. आपण निर्माण केलेल्या सृष्टीतल्या कोणापासूनही मला मृत्यू येणार नाही. कुठलेही शस्त्र माझा वध करू शकणार नाही. दिवसा किंवा रात्री माझा मृत्यू होऊ शकणार नाही. माझा मृत्यू आकाशात किंवा जमिनीवर होऊ शकणार नाही. माझ्या घरात किंवा घराच्या बाहेर माझा मृत्यू होऊ शकणार नाही. मृत्यू येण्याच्या सर्व शक्यतांचा विचार करून आपण सुरक्षित असण्याची खात्री त्याला वाटली. त्यावर तथास्तु म्हणून ब्रह्मदेव अदृश्य झाले. दोन्ही भाऊ त्रिलोक जिंकायला निघाले. देवांचा सहज रीतीने पराभव झाला. त्यांना असे माहीत होते की देवांचा देव नारायण ह्याला जिंकले तरच ते सर्व लोक जिंकू शकतील. आपल्या त्रिलोक विजयात नारायण ही मोठी अडचण आहे हे समजल्यावर ते दोघेही भाऊ नारायणांचा अतिशय तिरस्कार करू लागले. इतका की त्या तिरस्कारापोटी, देशापोटी सतत नारायणांचे विचार त्यांच्या मनात येत होते. हिरण्याक्ष पाताळाचा राजा वरुण ह्याच्या विभावरी ह्या नगरात प्रवेश करता झाला व वरुण राजाला उपहासाने म्हणाला, हे राजा, तू सर्व राजांचा पराभव करून राजसूय यज्ञ केलास, त्याबद्दल तुला हे पाताळाचे राज्य मिळाले. आता तू माझ्याशी युद्ध कर, तो माझा सन्मान ठरेल. वरुणाने थोडासा विचार केला आणि हिरण्याक्षाला उपहासाने म्हणाला, मी आता वृद्ध झालो आहे. तुझ्यासारख्या असुराबरोबर युद्ध करण्याची माझी पात्रता नाही. मी युद्ध करणे कधीच सोडून दिले आहे. तुला जर युद्ध करायचेच असेल तर ते तुझ्यासारखाच बलवान शत्रूशी कर, आणि हा बलवान शत्रू फक्त नारायण आहे. तू त्याच्याशी युद्ध कर. तुझ्यासारख्या दुष्ट असुरांना नष्ट करण्यासाठी ते वेगवेगळे अवतार घेतात. ते नक्कीच तुला देहदंड देतील. वरुणाचे हे शब्द ऐकून हिरण्याक्ष अतिशय आनंदी झाला आणि युद्ध करून नारायणाला नष्ट करण्यासाठी तो आतुर होऊन त्याला शोधू लागला. तेवढ्यातच तिकडून नारद मुनी आले आणि हिरण्याक्षाला म्हणाले, हे हिरण्या, मी असे ऐकले की तू नारायणांना शोधत आहेस. तुला त्यांच्याशी युद्ध करून त्यांना नष्ट करायचे आहे. हे खरे आहे का? हिरण्याक्ष म्हणाला, तुमचे म्हणणे अगदी खरे आहे. मी गेली कित्येक वर्षे तुमच्या म्हणण्याप्रमाणेच
देवांचे देव असलेल्या ह्या नारायणाला शोधत आहे. जो कुणी मला हा नारायण दाखवेल त्याचा मी ऋणी असेन. तेव्हा नारद म्हणाले, मग तू माझाच ऋणी होशील. महाप्रलयानंतर पृथ्वी रसातळाला पुरली गेली होती. तिला समुद्रातून काढून प्रस्थापित करण्यासाठी नारायणांनी वराह अवतार धारण केला आहे आणि तो वराह पृथ्वीला समुद्रातून उचलून समुद्रकाठावर नेत आहे. तेव्हा तू लवकर जा आणि त्याच्याशी युद्ध कर. नारदाचे आभार मानत हिरण्याक्ष घाईघाईने वराहाच्या मागे गेला. तो जोराने ओरडू लागला, हे मूर्ख वराहा, या पृथ्वीला तू कुठे चोरून घेऊन चालला आहेस? ही पृथ्वी आम्हाला रसातळाला ब्रह्मदेवांनी प्रदान केली आहे. ती तू माझ्यासमोरून कसा घेऊन जातोयस? तू वराह अवतार घेतलास तरी मला हे माहिती आहे की तू नारायण आहेस. तुला मी कित्येक वर्ष शोधतो आहे. तू असुरांशी मायावी युद्ध करून जिंकतोस म्हणून देव तुला देवांचा देव म्हणतात. पण आमच्यासमोर येऊन युद्ध करण्याची तुझ्यात हिंमत नाही. पण आज मला तू समोर मिळाला आहेस तेव्हा मी काही तुला सोडणार नाही. मी तुझ्याशी युद्ध करून तुला यमसदनास पाठवीन आणि असुरांच्या मार्गातला काटा दूर करेन. हिरण्याक्षाच्या बोलण्याकडे लक्ष न देता वराह समुद्रातनं वरती जातच राहिला. ते बघून हिरण्याक्षाला क्रोध आवरेना. तो म्हणाला, तू निर्लज्ज आहेस. मी तुझी इतकी निर्भत्सना करतोय तरी तू थांबत नाहीस. माझ्या पराक्रमाला घाबरून तू पळत आहेस. माझे हात तुझ्याशी युद्ध करण्यासाठी शिवशिवत आहेत. वराहाने पृथ्वीला समुद्राच्या किनाऱ्यावर आणली, तिची घट्टपणे स्थापना केली. त्यानंतर तो हिरण्याक्षाकडे वळला आणि म्हणाला, मी पशु आहे म्हणून तुझे वेडेवाकडे बोल ऐकून घेत आहे. कुठलाही शूर माणूस हे ऐकून घेणार नाही. तू मृत्यूच्या कचाट्यात सापडला आहेस, नाहीतर अशा प्रकारचे बोल तू बोलला नसताच. वराहाचे अशा प्रकारचे बोल ऐकून हिरण्याक्ष अतिशय क्रोधित झाला आणि आपली गदा घेऊन संतापाने तो वराहरूपी नारायणावर धावून गेला. सर्पाप्रमाणे फुटकारत त्याने जवळ जाऊन वराहावर गदा प्रकार करण्याचा प्रयत्न केला, परंतु वराहाने बाजूला होऊन तो प्रहार चुकवला. वराहाने स्वतःच्या गदेने हिरण्याक्षाच्या कपाळावर प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यानेही तो चुकवला. हे गदायुद्ध ब्रह्मदेव आणि अनेक ऋषी श्वास रोखून बघत होते. ते सर्व रसातळामध्ये हे युद्ध बघायला आले होते. ब्रह्मदेवांनी मनातल्या मनात नारायणांना सांगितले, एका चुकीच्या क्षणी मी या दोन्ही असुरांना वरदान देऊन बसलो आहे. त्यांनी दोघांनी माझे खूप मोठे तप केले होते आणि मला प्रसन्न करून घेतले होते. मी नको ते वरदान त्यांना देऊन बसलो. हा हिरण्याक्ष खूप भयंकर असुर आहे. रात्र होत चालली आहे तेव्हा पवित्र अभिजित मुहूर्तावर, म्हणजे संध्याकाळ आणि रात्र ह्यामधील जो पवित्र काळ असतो त्याला अभिजित मुहूर्त म्हणतात. तर ह्या अभिजित मुहूर्तावर तुम्ही त्याचा वध करा. अशा प्रकारे वराह आणि हिरण्याक्षामध्ये बराच काळ युद्ध झाले. प्रथम गदा युद्ध आणि नंतर वेगवेगळी शस्त्रे घेऊन युद्ध झाले. शेवटी सर्व शस्त्रे टाकून ते एकमेकांशी कुस्ती करू लागले. शेवटी एका मोक्याच्या क्षणी वराहने म्हणजेच नारायणाने आपली घट्ट मूठ हिरण्याक्षाच्या छातीत मारून त्याचा वध केला. कर्दम ऋषींचे तप. ब्रह्मदेवाने आपले पुत्र मनु, कर्दम व दक्ष ह्यांना संतती उत्पादनाचे कार्य सोपविले. त्याप्रमाणे त्यांनी त्यास संमती दिली. कर्दम ऋषी सरस्वती नदीच्या किनाऱ्यावर गेले आणि तेथे त्यांनी अनेक वर्ष तप केले. त्यांच्या तपावर प्रसन्न होऊन नारायण त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांनी त्यास वर मागण्यास सांगितले. नारायणांना समोर पाहून कर्दमाने त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, तुम्ही प्रत्यक्ष परब्रह्म आहात, ज्यांनी मला दर्शन दिले आहे. तुमचे दर्शन झाल्यावर दुसरी कुठलीही इच्छा मला नाही. परंतु माझ्या वडिलांनी ब्रह्मदेवांनी मला संतती उत्पादनाचे कार्य करण्यास सांगितले आहे. तेव्हा मला उत्तम पत्नी मिळू दे. मी माझे संतती उत्पादनाचे कार्य करीन आणि नंतर सर्वस्वाचा त्याग करून तुमच्या चरणी लीन होईन. त्यानंतर कर्दम नारायणांना म्हणाले, तुम्ही ब्रह्मण आहात. हे जे कालचक्र चालू आहे हे सर्व तुमच्यामुळेच आहे. तुम्ही ह्या कालचक्राचा महत्त्वाचा घटक आहात. हे कालचक्र अनेक भागांनी बनलेले आहे. ह्या चाकाला 12 आऱ्या आहेत, त्या म्हणजे महिने. ह्या चक्राला
365 पर्व आहेत, ते म्हणजे दिवस. ह्या चाकाची बाहेरची कडा 6 ऋतूंनी बनली आहे आणि चाकाच्या कडेवर अनेक बारीक बारीक दात आहेत, ते म्हणजे क्षण आहेत. ह्या कालचक्राची गती जोरदार आहे. सर्व सृष्टी व सृष्टीवरील जीव फिरत आहेत. ह्या प्रवासात प्रत्येकजण फक्त स्वतःचा विचार करतो. तुमचा विचार करायला कुणाला वेळ नसतो. मी देखील तुमच्याकडे भौतिक गोष्टीची म्हणजेच पत्नीची मागणी करत आहे. तुम्ही माझे कार्य कर्तव्य झाल्यावर ह्या बंधनातून मुक्त होऊन तुमच्याकडे येण्याचा मला वर द्या. नारायणांनी स्मितहास्य केले आणि ते म्हणाले, मी तुझ्यासाठी उत्तम पत्नी शोधून ठेवली आहे. परंतु कमळावरील जलबिंदू जसा अलिप्त असतो तसा तू या संसारात राहशील. पुढील 2 दिवसात मनुराजा आणि त्याची पत्नी शतरूपा, त्यांची कन्या देवाहुती हिच्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन तुझ्याकडे येतील. ही तुझ्यासाठी अतिशय योग्य पत्नी असेल. ती 9 कन्यांना जन्म देईल आणि या सर्व कन्यांचे मारीची वगैरे वेगवेगळ्या ऋषींशी विवाह होतील आणि सर्वात शेवटी मी तुझ्यावर प्रसन्न झाल्यामुळे तुझ्या पोटी तुझा पुत्र म्हणून जन्म घेईन व सांख्य तत्त्वज्ञानाचा पृथ्वीवर प्रसार करीन. असे म्हणून नारायण तिथून अदृश्य झाले व कर्दम ऋषी मनुराजाची वाट पाहू लागले. कर्दम ऋषींच्या आश्रमाच्या दोन्ही बाजूनी सरस्वती नदी वाहत होती. आश्रमाच्या बाजूला एक लहानसा तलाव होता आणि त्याचे पाणी अतिशय मधुर आणि स्वच्छ होते. आश्रमाच्या आजूबाजूला अनेक फुलझाडे, फळझाडे होती. त्यामुळे आश्रमाच्या आजूबाजूची हवा सुगंधित झाली होती. ही अतिशय पवित्र जागा होती. नारायण इथे आले असताना आपल्यावरील कर्दमांची भक्ती बघून त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू इथे पडले आणि हे तीर्थस्नान झाले. या तीर्थाला बिंदुसारस असे म्हणतात. देवाहुतीचे आगमन. स्वयंभुव मनुराजा आपली पत्नी शतरूपा आणि कन्या देवाहुती ह्यांना घेऊन कर्दम ऋषींच्या आश्रमात जाण्यासाठी प्रवासास निघाला. आपल्याबरोबर त्याने महागाईची वस्त्रे आणि दागदागिने घेतले होते. लवकरच तो कर्दम ऋषींचा आश्रम असलेल्या बिंदुसारस तीर्थक्षेत्री पोहोचला. त्याच्या मागे त्याचे सेवक किमती भेटवस्तू घेऊन आश्रमात प्रवेश करते झाले. कर्दम ऋषींची नुकतीच अग्निपूजा झाली होती व अग्नीचे तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते. मनुराजाला त्यांना बघून खूप आनंद झाला. मनूने जाऊन ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. कर्दमांनी त्याला आशीर्वाद दिला व त्यांना अर्घ्य पाद्य देऊन त्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. मनूने त्या सर्वांचा विनम्रतेने स्वीकार केला व तो कर्दम ऋषींच्या चरणाशी बसला. कर्दम ऋषींनी अतिशय मधुर शब्दात त्याची आणि त्याच्या राज्याची विचारपूस केली. ते म्हणाले, तुझ्या एवढा मोठा सम्राट माझ्या छोट्याशा झोपडीत येतो हे मी माझे भाग्य समजतो. हा माझा सन्मान आहे. मला तुझ्याबद्दल अत्यंत आदर आहे, कारण तू नारायणाचे प्रतीक आहेस. राजा म्हणजे प्रत्यक्ष सूर्य, चंद्र, अग्नी, इंद्र, वायू, यम, धर्म, वरुण आणि नारायण यांचे प्रतीक असतो. राजा त्याच्या तेजामुळे सूर्यासारखा असतो. आपल्या मधुरवाणीने आणि वागणुकीने तो चंद्रासारखा असतो. त्याचे सामर्थ्य एवढे असते की सामान्य माणूस सहजासहजी त्याच्याकडे पोहोचू शकत नाही. तेव्हा तो अग्नीसारखा असतो. तो प्रजेवर समृद्धी आणि भरभराटीचा पाऊस पाडतो. तेव्हा तो इंद्रासारखा असतो. आजूबाजूच्या लोकांच्या मनात काय चालले हे तो समजून घेतो. म्हणजे तो वायूप्रमाणे असतो आणि वायूप्रमाणे कुठेही प्रवेश करू शकतो. दुष्ट शत्रूंचा सर्वनाश करतो तेव्हा तो यमासारखा असतो. चांगल्या गोष्टींचे रक्षण करतो तेव्हा तो धर्माप्रमाणे असतो. त्याचा नैसर्गिक भारदस्तपणा वरुणाप्रमाणे असतो. पृथ्वीवर तो नारायणाचे प्रतीक असतो. त्यामुळे त्याचा देवतांप्रमाणे सन्मान करायला हवा. हे मनू, तू ज्या कारणासाठी या आश्रमात आला आहेस ते पूर्ण करण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. कर्दमाच्या स्तुतीत सुमनांच्या वर्षावाने मनुराजा गोंधळून गेला. तो विनम्रपणे म्हणाला, तुमचा जन्म ब्रह्मदेवांच्या सावलीपासून झाला आहे. तेव्हा तप, ज्ञानसाधना, निस्वार्थ, मोहापासून सुटका ह्यांचा तुम्ही प्रसार करता आहात.
आम्हा क्षत्रियांचा जन्म ब्रह्मदेवाच्या हातापासून झालेला आहे, तेव्हा तुमच्यासारख्या विभूतींचे रक्षण करणे हे आम्हा क्षत्रियांचे कर्तव्य आहे. मी खूप भाग्यवान आहे की तुम्ही माझ्याबद्दल चांगले उद्गार काढत आहात. तुम्ही अतिशय दयाळू आहात. तेव्हा मी जे काही तुमच्याकडे मागेन त्याचा स्वीकार तुम्ही नक्की कराल अशी मला आशा आहे. त्यानंतर मनू त्यांना सांगू लागला, मला 5 मुली आहेत. प्रियव्रत व उत्तानपाद हे माझे 2 पुत्र आहेत. आकुती, प्रसूती आणि देवाहुती अशा 3 कन्या आहेत. आपल्या कन्येला कसा वर मिळेल ही चिंता प्रत्येक कन्येच्या पित्याला असते, त्याप्रमाणे मलाही आहे. ही देवाहुती माझी कन्या आहे. नारद मुनींकडून तिने तुमची बरीच कीर्ती ऐकली आहे आणि तेव्हापासून मनाने तिने तुम्हाला वरले आहे. तिने मनोमनी पती म्हणून तुमचा स्वीकार केला आहे. नारायणांनी देखील मला देवाहुतीसाठी तुम्हाला भेटण्याचे सूचित केले आहे. तेव्हा माझ्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करून आमची इच्छा पूर्ण करा. कर्दम ऋषी म्हणाले, ब्रह्मदेवांनी माझ्यावर जे संतती उत्पादनाचे कार्य सोपविले आहे त्यामुळे मी विवाहाचा विचार करतच होतो आणि तिने जर माझा मनोमनी पती म्हणून स्वीकार केला असेल तर मी पण आनंदाने तिचा पत्नी म्हणून स्वीकार करीन. ती अतिशय रूपवान आणि सुशील आहे. मी नक्की तिच्याशी विवाह करीन. परंतु मला एक गोष्ट सांगायची आहे. आम्हाला संतती होईपर्यंत मी तिच्याबरोबर गृहस्थाश्रमात राहून संसार करीन व त्यानंतर मात्र नारायणाची तपश्चर्या करण्यासाठी मी निघून जाईन. ज्या मनुष्याने ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम स्वीकारले आहेत त्याने शेवटी आपल्या घराचा, बायका मुलांचा त्याग करून संन्यासाश्रम स्वीकारावा असं माझं मत आहे आणि मी त्याप्रमाणे वागणार आहे. ह्या सर्वांना होकार देऊन मनू व शतरूपाने आपली कन्या देवाहुती व कर्दम ऋषींच्या त्या अत्यंत पवित्र प्रेक्षणीय बिंदुसार तीर्थावर त्यांचा विवाह करून दिला. त्यानंतर सम्राट मनू आपल्या भरिष्मती या नगरात परत आला. भरिष्मती ही अत्यंत पवित्र नगरी होती, कारण नारायणांच्या वराह अवतारात पृथ्वीला शोधताना वराहाच्या अंगावरचे काही केस ह्या जागी विखुरले होते. त्या केसांपासून कुश व कश असे गवत तयार झाले. या गवताला बर्हिस असं म्हणून त्या नगरीला बरिष्मती असे नाव मिळाले. म्हणून इथे यज्ञवेदीवर बरीच गवत पसरून मोठा यज्ञ केला. हा यज्ञ त्याने आदिवराहाच्या नावाने केला आणि अशा प्रकारे पवित्र झालेल्या या जागेचे नाव ब्रह्मवर्त ठेवण्यात आले.